हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी ज्योती लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव. आणि आज मी संडे स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. आज सगळ्यांना सुट्टी आहे, सगळेजण घरी आहेत, तर मी एक छान असा प्लॅन ठरवलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला कंटिन्यू करा मग. संडे स्पेशल मी ठरवलेला छोटासा प्लॅन असा आहे की बाहेर छान अशी थंडी चालू झालेली आहे, तर कोवळ्या उन्हामध्ये बसून सगळ्यांनी एकत्र नाश्ता करायचा असं मी ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी मी छान असे सकाळी सकाळी शेंगदाण्याचे लाडू पण बनवलेले आहेत, गुळ आणि शेंगदाणा. आणि मुलींनी सांगितलं की आज मॅगी खायची आहे त्यांना. मॅगी काय मी जास्त कधीतरीच बनवते, महिन्यातून 1-2दा वगैरे. तर आज त्यांच्या आवडीची मी मॅगी बनवत आहे इथं नाश्त्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळेजण एकत्र बसून नाश्ता केल्यानंतर मुलांना पण छान असं सगळेजण एकत्र असल्यानंतर छान वाटतं. आणि मोबाईल आणि टीव्ही पासून पण मुलं थोडीशी लांब राहतात. आणि आपण त्यांना शाळेतल्या वगैरे सगळ्या गोष्टी विचारू शकतो, त्यांच्या अभ्यासाबद्दल चर्चा करू शकतो. आणि मुलं पण फ्रेंडली आपल्याला सगळं सांगू शकतात. त्याच्यामुळे कधीतरी आपण असं एकत्र बसून या गोष्टी पण केल्या पाहिजेत. आणि शरीरासाठी कोवळं ऊन हे खूप उपयोगी असतं. आणि हिवाळ्यामध्ये सध्या तरी सूर्य उगवल्यापासून 1-2 ते 3 तास कोवळं ऊन असतंच. आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोवळ्या उन्हापासून डी विटॅमिन भेटतं. डी विटॅमिनची खूप गरज असते शरीराला. बऱ्याच गोष्टीसाठी डी विटॅमिन उपयोगी पडतं. लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सगळ्यांसाठीच डी विटॅमिनची खूप गरज असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये तरी आपण कोवळ्या उन्हामध्ये अर्धा-1 तास तरी बसलं पाहिजे. आपल्या शरीरासाठी, आपल्या स्किनसाठी, केसांसाठी, सगळ्याच गोष्टीसाठी डी विटॅमिन खूप उपयुक्त आहे. त्यामुळे आणि मी शेंगदाण्याचे लाडू पण याच्यासाठीच बनवलेले आहेत, कारण शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असतात. आणि हे लाडू हिवाळ्यामध्ये तर खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत. शेंगदाण्याच्या लाडूमुळे हिमोग्लोबिन पण वाढते आणि हृदयविकारचे वगैरे आपल्यापासून लांब राहतात. त्यामुळे इथं छान अशी मॅगी तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि असे शेंगदाण्याचे लाडू मी बनवलेले आहे आणि सगळ्यांसाठी मी इथे लाडू घेत आहे आणि मॅगी पण घेत आहे वाढून. सगळेजण बाहेर वेट करतायत, मम्मी कधी घेऊन येते म्हणून नाश्ता. कारण बराच वेळ झालं त्यांना बाहेर मी बसवले, 15 ते 20 मिनिटं झालेला आहे मी नाश्त्याला घेऊन येते म्हणून. ते 3 जण बाहेर खेळतायत. इथं मी सगळ्यांसाठी ताट वाढून घेते, इथे तुम्ही बघू शकता. आणि रिद्धी, सिद्धी आणि दादू इथं बाहेर माझं वेट करतायत कधी येतात म्हणून. 3 पण छान असे खेळतायत. दादूला 2 जणी खेळवत होत्या. त्यांना मी अगोदरच बसवलेलं बाहेर. त्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या, दादूची आंघोळ झालेली नाही अजून. थंडी खूप होती सकाळी, त्याच्यामुळे या दोघींचे हेअर वॉश वगैरे करायचे होते. आज संडे आहे त्याच्यामुळे. तर सगळ्यांसाठी मी नाश्त्याला घेऊन आलेले आहे मॅगी आणि शेंगदाण्याचे लाडू. तर इथं प्लेट मधील लाडू दादूने सगळे खाली काढून चटेवर ठेवलेले आहेत. आणि सगळ्यांकडे बघतोय तो, सगळेजण काय करतायत ते. त्याचे पप्पा त्याला चारत होते तर त्यांनी नाही खाल्लं. त्याला मम्मीकडूनच करायची असते प्रत्येक गोष्ट चारायचं मीच, पाणी पण मीच पाजायचं, सगळ्या गोष्टी त्याला मम्मीकडूनच पाहिजे असतात. आणि प्लेट मधले लाडू तो खाली काढून ठेवत होता. आणि आम्ही मुलांसोबत पण छान अशा गप्पा मारत होतो. त्यांना बऱ्याच गोष्टी विचारत होतो शाळेतल्या, क्लासमधल्या, काय कसा अभ्यास चालू आहे काय. आणि अधूनमधून आम्ही 8 दिवसातून शाळेत चक्कर मारतच असतो चौकशी करण्यासाठी त्या दोघींच्या पण अभ्यासाची. आणि त्यांच्याकडून पण गोष्टी बऱ्याच विचारून घेतो. आणि दोघी पण एकाच वर्गात असल्यामुळे त्या दोघींकडून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे कोवळ्या उन्हामुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते. आणि डी विटॅमिन ए आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे कोवळ्या उन्हामध्ये सकाळी अर्धा ते 1 तास आपण बसलंच पाहिजे.
आणि आपल्या शरीरामधला तणाव कमी करण्यासाठी पण हा नैसर्गिक सूर्यप्रकाश आपल्यासाठी खूप उपयोगी असतो। सकाळचा नैसर्गिक सूर्यप्रकाश सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तणाव कमी करण्यासाठी आणि त्यामुळे आपला मूड पण फ्रेश होतो आणि झोप पण छान लागते आपल्याला। आणि डी विटॅमिन हे आपल्या स्किन साठी पण खूप आवश्यक असतं, मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण। शरीरामध्ये खूप छान असा उत्साह येतो, आपला मूड फ्रेश होतो आणि त्वचेचे छान असे आरोग्य सुधारते। नंतर पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढते। या गोष्टी आपण दररोज फॉलो केल्या पाहिजे। वेळ नसेल आपल्याकडे जास्त तर कमीत कमी आपण अर्धा तास तरी कोवळ्या उन्हामध्ये बसलंच पाहिजे। आणि या गोष्टी करण्याचं माझं महत्त्वाचं सगळ्यात कारण म्हणजे मुलं मोबाईल आणि टीव्ही यांपासून जरा लांब राहतात, कारण टीव्ही बघत बसले तरी ते कंटिन्यू कार्टून बघत असतात आणि मोबाईल जरी घेतला त्यांनी तर मोबाईल मध्ये पण त्यांचं तेच चाललेलं असतं, कार्टून वगैरे। त्याच्यामुळे अशा गप्पा मारत बसल्यानंतर तेही आपल्याशी गप्पा मारतात, बोलतात आपल्याशी। त्याच्यामुळे या गोष्टी आपण बऱ्याच वेळा केल्या पाहिजेत। आणि दररोज सकाळच्या कामांची आपल्याला खूप गडबड असते, सकाळी आपल्याला डब्बे करायचे असतात, बाकीचे कामं असतात, यांना वेळेवर शाळेत वगैरे पाठवायचं असतं, त्याच्यामुळे दररोज या गोष्टी शक्य नाहीत। कमीत कमी संडेला सुट्टी असते त्या दिवशी तरी आपण एकत्र वेळ घालवणं खूप महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे सुट्टीच्या दिवशी तरी या गोष्टी आपण केल्या पाहिजेत। आणि इथं बघू शकता तुम्ही दादू पण छान असा मॅगी खात आहे, तो आता तिखट खायला पण शिकलाय, खाता येतो तिखट आमच्या सोबतच। त्याच्यासाठी वेगळं काही करायची काही गरज नाही, रेग्युलर जे असेल आमचं जेवण त्यातच तो जेवतो, हाताने पाणी वगैरे पितो। 2.5 वर्षाचा झालेला आहे तो आता आणि रिद्धी सिद्धी 8 वर्षाच्या आहेत। छान असा आम्ही एकत्र सगळ्यांनी बसून इथं नाश्ता केलेला आहे, खूप गप्पा पण मारल्या, खूप छान वाटलं आणि तुमच्याशी गप्पा मारून मला खूप छान वाटलेला आहे। आणि नाश्ता करत असतानाच इथे आमच्या इथे एक गाडी आली बेडशीट वगैरे ब्लँकेट वगैरे विकण्यासाठी। आणि बायकांचं आपल्या असंच असतं, कुठली गोष्ट आपण बघितल्यानंतर आपल्याला ती घ्यायची नाही असं होतच नाही। मी इथे त्यांच्याकडून 2 बेडशीट वगैरे आणि उशांचे कव्हर घेतलेले आहेत रेग्युलर वापरण्यासाठी। इथे तुम्ही बघू शकता हे बेडशीट आहेत, अशा कलरचे घेतलेले आहेत, कारण लहान मुलं असल्यामुळे असे डार्क कलर मध्येच घ्यावे लागतात, मुलं लवकर खराब करतात त्याच्यामुळे। आणि इथे हे उशांचे कव्हर वगैरे त्याच्यासोबत हे भेटलेले आहेत आणि अशा डार्क कलर मध्ये घेतल्यामुळे मुलांनी खराब वगैरे केलं तरी काय एवढं काय जास्त खराब दिसत नाही ते, त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता असे घेतलेले आहेत, खूप छान भेटले आणि रेट पण त्यांनी व्यवस्थित लावले, सकाळी सकाळी बार्गेनिंग केलेली आहे। आणि हे उशांचे कव्हर एक्स्ट्रा पण घेतलेले आहे, त्याचे कलर पण खूप छान भेटले। ही सकाळी सकाळी अशी छोटीशी शॉपिंग झालेली आहे। आणि त्याच्यानंतर दादूला आंघोळ वगैरे घातली, त्यांनी काय अगोदर आंघोळ केलेली नव्हती, ते बघू शकता तुम्ही। काय आज रडला वगैरे नाही तो आंघोळ करण्यासाठी, आणि नंतर त्याच्या गाड्या वगैरे घेऊन तो खेळण्यासाठी बसलेला आहे। आणि परत रिद्धी सिद्धी सोबत तो छान असा बराच वेळ खेळत होता, असताना त्याच्या गाड्यांसोबत त्याच्या खेळण्यांसोबत भरपूर गप्पा मारतो, बराच वेळा मला पण सांगतो मम्मी त्यांना पाणी दे, त्यांना तू काहीतरी चार, गाडीला त्याचे डॉग वगैरे आहेत, मनीमेव आहे, त्यांना पण तो त्याला जेवायला घेतलं की तो त्यांना पण सोबत घेऊन बसतो खाण्यासाठी आणि त्यांना पण मला म्हणतो एक एक घास चार म्हणून। खूप जीव आहे त्याचा त्याच्या खेळण्यांवरती, खूप बराच वेळ खेळत असतो तो त्यांच्यासोबत। आणि नंतर तो खिडकीत उभा राहून त्या दोघींना बाहेर आवाज देत होता, खिडकीतून त्यांच्यासोबत गप्पा मारत होता, त्या दोघी बाहेरून त्याच्याशी बोलत होत्या, त्यामुळे त्याला ती पण त्याची आवडती जागा आहे, खिडकीतून वरून बाहेर तो बघत असतो आणि रस्त्यावरचं पण दिसतं तिथून येणारे जाणारे, त्याच्यामुळे तिथून तो बाहेर बघत असतो। तर दोघींसोबत छान असा खेळत होता तो। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला, तो नक्की मला कमेंट करून सांगा। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे। तर चला आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे मी इथेच व्हिडिओचा एंड करते। बाय।